काय आमच्या डोक्यात आला असन प्रज्ञेशन मी असा प्रयोग करत होतो की बाबा प्रज्ञेश त्याच्यात बसलाय मस्तपैकी मी त्याला ढकलीत होतो आणि ते नेमकी आहे ना टायरा खाली आलं बाबा लाकडून जेच पडलोय आम्ही दोघाला लय लागलं भाऊ आमचं कामच झालंय तमाम. तर रामकृष्णारी मंडळी सकाळीच बाबां मी आलो होतो वावरात कारण की आम्हाला सोडवायचं होतं पाणी. आता प्रज्ञेश आलेला आहे तर प्रज्ञेशला म्हणलं चल पहिलं आपण आहे ना शेळ्यांना चारा टाकून घेऊ मग पाणी सोडलं काय हरकत नाही कारण की आरडायला लागल्या लय आरडत आहेत त्याच्यामुळेच प्रज्ञेशन मी मस्त बाईक कुट्टी गेली तर प्रज्ञेश परत लागला बाबा त्या गाड्यासोबत खेळायला. मग त्याला आठवलं बाबा आपण पडलो त्याच्यामुळे तिने गाडा दिला ठेवून आता पाणी सोडलं होतं बरं का पण शेळ्याला आरडायला लागले त्याच्यामुळे मी घरी आलो निघून तर बघतोय शेळ्यांनी सगळा चारा संपला होता बाबा तो. मग नंतर परत म्हणलं आता नंतर टाकन तेवढ्यात आहे ना परत दाऱ्याला आलो होतो तर इकडे बाबां ते लावून राहिले माका कारण की तिथंच गहूच नाही उगलेला. मग दारे बिरे धरून झाले मग घरी गेलो पहिली शेळ्यांना गिन्नी गावताची कुट्टी करून टाकली. आता मला लई जण विचारत होतं बरं का तुम्ही जे मुरघास केला होता ना तयार बॅरलमध्ये भरून त्याचं काय झालं नेमकी. आता त्याला आहे ना 40 दिवस लागतात बरं का कंप्लीट व्हायला कारण की आपण त्याचं काही सोल्युशन टाकलं नव्हतं. आता बघू 20 तारखेला 40 दिवस कंप्लीट होणार आहे. अगर झाला आणि शेळ्यांनी खाल्ला तर मग आपण लय मोठा करत असतोय.